वाईट घोषित करतायत एक अवंत धाव भेटते सकाळचे धावसक्य होते ते म्हणजे विकास स्ट्रायकिंगला फलंदाज वैभव प्रगती पथावरती पहिलेच षटक चालू असताना रितेश उतेकर यांच्याकडून पुढे एकदाच आपल्याला सुरुवात हा मात्र लेगच्या दिशेला कडे चेंडू बॅट टप दिला आणि चालल्या बाउंड्रीला इथे बाहेर येतोय ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी आपण संधी देऊ डीजेला यस ऑन डीजे ठायकुडीचे एक वर सामने संघाची धावसक्य झाले ते म्हणजे 9 ह्या आकडेवरती 6 धावा खर्च केला 6 धावांनी संघाची धावसक्य झाली ते म्हणजे गवनवाडी संघाची 9 ह्या आकडेवरती एक गडी बाद 9 धावा बघा आणि आता मात्र वैयक्तिक प्रगती पथावर दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन येईल झोले 11 संघाकडून बॉलर नेमचं नाव सांगायचं आहे हॅलो हॅलो यानंतर होणारा सामना साखळी सामना LHG क्रिकेट क्लब पळावा डोंबोली या संघाच्या कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे त्यानंतर सुधा 11 या संघाच्या कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे हॅलो आणि सर्व संघनायकांना विनंती आहे पुढे होणारे सर्व साखळी सामने हे 3 षटकांचे होतील याची सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे हॅलो धन्यवाद आणि प्रगती पथावर दुसरं षटक घेऊन येतो ते म्हणजे आणि वैयक्तिक पहिलं आणि सगळ्याकडून दुसरं षटक घेऊन आलं ते म्हणजे राज स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे विकास संदो स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे वैभव आहे पुढे एकदा आपल्याला सुरुवात पहिल्या चेंडूपासून सुरुवाती केलेली कडे चेंडू क्षेत्र आहे खाली बघूया आणि थोडासा गलती करतोय आणि चालला बाउंड्रीला याच्या बाहेर येथे पहिला चौकार 4 धावांसाठी संघाची धावसंख्या होते 13 आकड्यावरती एक गडी बाद संघाला आपण डीजेला संधी देऊ येस ऑन डीजे 15 ऑगस्ट 2017 सालामध्ये स्थापन करून मंच हे कार्य केले पदोपदी कार्यात अग्रेसर हे असती सारे ठायकुडीच्या संघाची धावसंख्या एक गडी बाद 13 धावा संख्या झाल्या आहेत मित्रांनो जर लक्ष ठेवा आपल्याला मॅच साठी पुढे घेऊन जायचं असेल ना तर नक्कीच ह्या टीम साठी पटापट घाई करायची नाहीये हा चेंडू जो बाउंड्री गेला नसता ते नक्कीच 4 धावा खर्च वाचले असत्या झोले 11 साठी कारण 4 धावा महत्वाच्या आहेत एक धावी महत्वाची आहे ह्या झोले देवी 11 संघासाठी पुढे एकदा स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे विकास आहे दोन स्ट्राईकला फलंदाज वैभव आणि गोलंदाजी भारतीय उभा राहायला सज्ज होतो ते म्हणजे राज बडाले गेला झोले 11 संघामधून खेळणारा पाहायला भेटतो आपल्याला खास खेळण्यासाठी आले तो म्हणजे भाई तरी असा विरारवरून आलेला खेळाडू आहे ते म्हणजे राज पुढे एकदाच आपल्याला सुरुवात स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे विकास स्ट्रायकिंगला फलंदाज वैभव पुढे एकदाच आपल्याला सुरुवात करतो राज मोठा फटका मारायच्या नादात पण लेगच्या देशाकडे चेंडू बघा किती धाव भेटतात आणि मात्र एकच धाव भेटल एका धावाने बाडावा लागतोय विकास बोलतोय वैभव तू थांब कारण तुझी विकेट ही महत्वाची आहे विकेट महत्वाची आहे पण सकाळची धावसंख्या खर्च केल्यात आतापर्यंत 14 या आकड्यावरती एक गडी बाद 14 चांगली सुरुवात त्या ठिकाणी चांगली सुरुवात गोलंदाजी पाहायला भेटते त्या ठिकाणी चांगला क्षेत्रक्षेत्र सुद्धा पाहायला भेटतोय श्री झोलेदेवी 11 अगरबड पाहायला भेटते पुढे एकदाच आपल्याला सुरुवात तर एका बाजूला गावनवाडी संघ तर एका बाजूला झोलेदेवी 11 संघ पुढे एकदाच आपल्याला सुरुवात मोठा फटका केला बाहेर केलाय चालला उचलून बाहेर फेकून दिला बाउंड्रीला याच्या बाहेर येतो ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी संधी द्या आपण डीजेला येस ऑन डीजे सारे आले वाढदिवस दिवाळी दसरा करती बघा साजरा वाढदिवस दिवाळी दसरा करती बघा साजरा असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा खरा असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा खरा थँक्यू डीजे 6 होते संघाची धावसंख्या होती ते पाहिजे
20 या आकड्यावरती. चला वैभवच्या पहिला बॅट फुलवून दिली आणि 6 धावा खर्च केल्या. 6 धावा खर्च करताना सकाळची धावसंख्या झाले ते पडचे इकडे बात 20 या आकड्यावरती. आता पण चांगली गोलंदाजी करावी लागेल ते पडचे राज याला. पुढे एकदा आपल्याला सुरुवात. स्ट्राईक एकला फलंदाज वैभव. पुढे एकदा बॅट फुलवून दिले. हेलिकॉप्टर शॉट चाललाय बाउंड्रीला याच्या बाहेर. येते दुसरा षटकार संदीप पंडितला. येस ऑन डीजे. ठायकुडीचे 6 धावा खर्च केला. बॅट टू बॅट वैभवच्या बॅट कडून येतोय दुसरा षटकार. सकाळची धावसंख्या होती म्हणजे इकडे बात 26 या आकड्यावरती. चला पंच आपण आपलं सुरू करायचं. स्प्रेड घ्यायचं आहे. बॅटफ्रॉप चोरटगावचे पंच पडू कामगिरी पार पडतायत. पुढे एकदा आपल्याला सुरुवात. राज तू वैभव. पुढे एकदा लेगच्या देशाकडे चेंडू चालल्या बाउंड्रीला हीच्या बाहेर येते. पुढे एकदा ब्रँडेडच्या उकार 4 धावांसाठी. सकाळची धावसंख्या 30 या आकड्यावरती. आता मात्र जरासं राज मात्र थोडस गडबडलेलं पाहायला भेटतोय. कारण जर पहिल्या षटकामध्ये जर म्हणायला गेलात ना पहिल्या षटकात म्हणजे रितेश टाकला होता. रितेश होतेकरनी 9 धावा फक्त खर्च केला. 9 धावा फक्त दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी राज आला. राजने मात्र 20 धावा दिल्या आणि अशा तऱ्हेने सगळ्यांची धावसंख्या झाली गोलवड संघाची 30 या आकड्यावरती. कारण असं जर म्हणायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवाती केली होती ते म्हणजे झोलाई देवी इलेव्हन संघाकडून. आता मात्र थोडासा गडबडीला पाहायला भेटतोय ते म्हणजे राज म्हणून. कारण राजला मात्र वैभवने मात्र 2 सिक्स मारले आणि त्याच्यानंतर एक चौकार मारला. अशा तऱ्हेने सगळ्याची धावसंख्या झाली ते म्हणजे 30 या आकड्यावरती. कारण समर्थ संघ आहे ते म्हणजे जनाई देवी क्रिकेट संघ गावणवाडी संघ चांगली बॅटिंग केली आणि मात्र पहिला धक्का भेटला वैभवला आणि वैभव मात्र सुद्धा पुढे एकदा वैभव करतोय 20 या आकड्यावरती. चांगली सुरुवात करतोय ते म्हणजे वैभव. पुढे एकदा आपल्याला सुरुवात. काय चेंडू शिल्लक असेल. पुढे एकदा हा मात्र पंच 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 निदा चेंडू खरोखर. आता अशा तऱ्हेने 2 ओव्हर सामना तर सकाळची धावसंख्या झाली आहे ती पण जे गवनवाडी संघाची 30 या आकड्यावरती. 2 ओव्हर सामना सकाळची धावसंख्या इकडे बाद 30 या आकड्यावरती. आता मात्र वैयक्तिक प्रगतीपत्र तिसरं षटक कोण घेऊन येईल बघूया. बॉलर नेम सांगायचा आहे आणि बॉलर येतोय तो आमचा मॅन फ्रॉम धापटन गावचा स्वप्नील. सकाळची धावसंख्या झाली ते म्हणजे 30 या आकड्यावरती. स्वप्नील बोलतोय की तू थांब मित्रा पण बाला गोलंदाज चित्रशन आहे खाली. खरोखर सुंदर क्षेत्रक्षण पाहायला भेटते रितेशांच्याकडून. त्या ठिकाणी चांगला थ्रो होईल पण ही बट्टा 2 धावा खर्च केल्या. 2 धावांची सकाळची धावसंख्या होती म्हणजे 34 या आकड्यावरती. मात्र स्वप्नीलला आणि स्वप्नील जर म्हणायला गेला तर प्रगतीपत्र तिसरं षटक घेऊन येतो आणि वैयक्तिक पहिलं. आणि हा स्वप्नील जर म्हणायला गेला तर जेव्हा या स्पर्धा चालू खेड तालुका स्पर्धा कोकण मधून स्पर्धा चालू झाल्या आणि तिथं पंच म्हणून कामगिरी करत होते ते म्हणजे स्वप्नील. पुढे एकदा आपल्याला सुरुवात. वैभव पुढे एकदा बॅट फुलवून दिले. चाललंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतं बाउंड्री लाईनच्या बाहेर उचलून फेकून दिलाय. येतं ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. 3 ओव्हर समुद्र सकाळची धावसंख्या झाल्या 2 गडी बाद ती म्हणजे 39 धावा सॉरी. आणि अशा तऱ्हेने मोठा फटका धावा खर्च केल्या ते म्हणजे श्री जनाई देवी क्रिकेट संघ गवनवाडी. चांगली सुरुवाती षटकामध्ये सकाळची धावसंख्या झाली ते म्हणजे 40 या आकड्यावरती. आणि आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय. बॉलर नेम सांगायचं आहे कृष्णा. जसं कृष्णा सातपुतेचं नाव आहे तसा हा खेळाडू आज खास विरारवरून पाहायला भेटते. कृष्णा वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय तो म्हणजे कृष्णा. स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे आदित्य. 9 स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे वैभव. आपल्याला सुरुवात. पहिला चेंडू फेकला जाईल आदित्य याला ते म्हणजे मोठा फटका बाहेर केला. क्षेत्रक्षण आहे खाली पण बघूया. चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. येथे पुढे एकदा ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. सकाळची धावसंख्या 6 होती ते म्हणजे 46 आकड्यावरती. 2 गडी बाद 46.
कृष्णाच्या पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली आणि सुरुवात करताना सकाळची धावसंख्या झाली ती पुढचे 46 दोन्हीकडे बाद 46 सगळं अचूक टप्पा करायची गरज होती कारण मात्र स्वप्नीलने मात्र 6 चेंडूमध्ये 6 धावा करायचे 6 धावा फक्त दिल्या होत्या आणि आता मात्र सकाळची धावसंख्या होते 46 स्वप्नीलने मात्र थोडासा कृष्णाला कान मात्र दिलेला आहे मग या पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात कृष्णा तो आदित्य आदित्य कृतो कृष्णा हो हा मात्र मोठा फटका महाराजा नादात पण तो बरोबर चांगली सुरुवात क्षेत्रक्षण पाहायला भेटतोय आणि अशा तऱ्हेने एकच धाव चोटी मानावा लागत ते म्हणजे आदित्यला सगळ्याची धावसंख्या होती ते म्हणजे 47 दोन गडी बाद 47 अचूक टप्पा गोलंदाजी पाहायला भेटतोय म्हणजे कृष्णा मॅन फ्रॉम विरार खास आलेला हा खेळाडू आहे दिवाडगरीमध्ये खेळताना पाहायला भेटतोय पुढे एकदा आपल्याला सुरुवात कोरकोर एअरकोर लाईचा चेंडू होता पंचाकडे जोरदार अपील असेल झोले देवी लेबड सगळ्याकडून कृष्णा मात्र सुंदर अचूक टप्पा गोलंदाजी करतोय कारण कृष्णाच्या गोलंदाजीवरती पहिला चेंडू तो वैभवने षटकार मारला आणि मात्र वैभवने कृष्णाने मात्र त्याला थोडासा निरीक्षण केलं वैभवचं आणि मात्र एअरकोर चेंडू टाकला आणि निटाव टाकला सगळ्याची धावसंख्या होती ती म्हणजे 47 आकडेवरती पुढे एकदा आपल्याला सुरुवात पुढे एकदा हा मात्र लेखच्या देशाला कडले चेंडू बघूया किती धावा भेटतात एका धावा पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी 2 धावा होतील का पूर्ण गुड थ्रो पण नाही म्हणता 2 धाव खर्च केला 2 धावांच्या संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 49 आकडेवरती या ठिकाणी आयुष 11 आपल्याला वारंवार या ठिकाणी अपील होत आहे आयुष 11 चे कर्णधार कृपया मंडपामध्ये यायचं आहे सांगा यार प्लीज यानंतर KSP आष्टी या संघाचे कर्णधार सुद्धा मंडपामध्ये अर्जंटमध्ये यायचा आहे यानंतरचा साखळी सामना आपण खेळवत आहोत तो 3 ओव्हरचा असेल याची काळजी घ्यायची आहे धन्यवाद तेही सुद्धा पुढे एकदा वाईट घोषित करतोय पंच मॅन फ्रॉम चोरुणे गावचे सुपुत्र आहेत कृष्णा जरा गडबडलेले पाहायला भेटते सगळ्याची धावसंख्या झाली ते म्हणजे 50 आकड्यावरती आणि मात्र झेल टिपणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस थोडंसं काही करत नाहीये पण झेल सोडलाय आणि मात्र गुड थ्रो आणि गचा क्षेत्रक्षम पाहायला भेटतोय प्रत्येक वेळेस शिवतेकरांच्याकडे सगळ्याची धावसंख्या झाली पण नाही म्हणता 2 धावा खर्च केला 2 धावडे सगळ्याची धावसंख्या होते ते म्हणजे 52 आकड्यावरती 50 धावा पूर्ण पार केल्यात काही चेंडूचा गेम शिल्लक असेल ते म्हणजे एक चेंडूचा गेम शिल्लक आहे स्ट्राईकला फलंदाज आहे वैभव नॉन स्ट्राईकला फलंदाज विकास शेवटचा चेंडू सज्ज झालतोय कृष्णा हॅलो या ठिकाणी उत्कृष्ट समालोचक सन्माननीय आणि मात्र लेगच्या देशाकडे चेंडू बघूया किती धावा भेटतात त्या ठिकाणी रितेश आहे गुड थ्रो आणि मात्र विकेट वरती पण तिथं पंच संकेतजी आपण हात वरती करतात 4 ओव्हर सामने तर सगळ्याची धावसंख्या झाली ती म्हणजे 54 जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे ते म्हणजे श्री झोलादे इलबड सकला ठीक आहे हॅलो संकेतजी आपण समालोचक कक्षामध्ये यायचं आहे संकेतजी या दोन मिनिटं थांबावं लागेल पलावाले 5 ते 10 मिनिटांमध्ये पोहोचतायत साहेब सगळं दिलेलं आहे येतात ऑन द वे 10 मिनिटं थांबा ना येत आहेत ना ते तोपर्यंत आम्ही दुसरा साखळी सामना घेतोय
हॅलो आयुष 11 KSP आष्टी आयुष 11 चे कर्णधार कोण आहेत आयुष 11 कोण आहेत कर्णधार रुपेश कर्जावकर आयुष 11 हॅलो या ठिकाणी मंचाचे सन्माननीय सदस्य कमिटी मेंबर या दिवा नगरीतील उद्योजक निळवणे गावचे सुपुत्र सन्माननीय अमित जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत KSP आष्टी संघाचे कर्णधार या इकडे आलेत बॅट्समन कृपया मैदानात पाठवायचे बॅट्समन क्षेत्रक्षण आपण लगेच लावून घ्यायचं आहे गवनवाडी संकेतजी आपली मालवणी सूत्रसंचालन ऐकायचं या ठिकाणी आम्हाला या हॅलो हॅलो जरा बेस दे बेस हॅलो 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 लेवल दे थोडी लेवल हॅलो 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 चला सर्व कमिटी मेंबर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे या ठिकाणी अमित कदम सतीश कदम कल्पेश कर्जावकर रुपेश कर्जावकर महेंद्र कदम शशिकांत कदम राकेश कदम आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आपण बाउंड्रीच्या बाहेर विनंती करतो आपण सहकार्य करायला अशी अपेक्षा आहे झोला 11 प्रतिनिधी आपला पाठवायचा आहे एक्स्ट्रा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे झोला 11 चला लवकर सहकार्य करा एक पेपर असेल त्याच्यावर वाचेल बघा संकेत सर दुसरा पेपर होता फलंदाजचं नाव चला प्लीज 12वा प्रतिनिधी या ठिकाणी सहकार्य करा
सामन्याक होता सुरुवात मैदानावर. पहिल्या चेंडूवरती आत्महत्या. निघतोच घरातून बाहेर पडलेलो, परत घराकडे येत होतो तेव्हा धावत धावत इलो आणि दाराच्या हुमऱ्या गापटन मेलो. मैदानावर इल्लो फलंदाज इलो तसो हजेरी लावून गेलो आणि दुपारचे माका वाटतं 2:30 वाजलेले असत आणि इतकी गरमी असताना सुद्धा क्षेत्ररक्षणात असा जबरदस्त प्रदर्शन करणं ही एक वेगळी गोष्ट. हॅलो उतेकर सर, जरा सामना स्टॉप करा 1 मिनिट. प्रतिनिधी दोघांचे सुद्धा इथे नाहीयेत. कोण आहेत? फलंदाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. झोला 11 चला लवकर या, फास्ट. तुमचा प्रतिनिधी नाही इथे. नक्कीच आपण आवाज ऐकतोय कुडाल तालुक्यातील नामवंत संकेत सरांचा मालवण भाषेमध्ये कॉमेंट्री आपण या ठिकाणी समालोचन ऐकतात. संकेत सर, परत एकदा सामन्यात सुरुवात होता. मोठो फटको, आडव्या बॅटचो फटको, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलो 1 बाउन्स आखाड्याच्या पार. चौकार आपणाक बघू गावता. लेंथ चेंडू पडल्यानंतर स्वतः एक जागा निर्माण केल्यान ऑफस्टिकच्या बाहेर झालो. शपल पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये स्टंप लाईन वरती गेलो आणि चेंडू ढकलून दिल्यान बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिला पॉवर प्लेचा षटक चालू असा. जा काय करूचा असा तर ह्याच षटकात करूचा लागतला, कारण पुढच्या षटकाचो विचार केलो तर आजूबाजूच्या कुंपणाक वयचे खुटे वाढतले. आता 2च खुटे तुमका मैदानाच्या बाहेर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघूक गावतात, बाकी सगळे भुतूत असत. पंचांचो इशारो. स्क्वेअर चेंडू म्हणजेच अतिरिक्त 1 धाव, जेका मालवणी भाषेत म्हटला जाता. रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. परत एकदा जबरदस्त चेंडू, खोलवर टप्प्याचो चेंडू. काजीतलो नेम काढणं जेका म्हणतात. काजी आंब्याचो सीझन चालू असा. कोकणात सध्या पाऊस पडल्यामुळे आंब्याचो रेट डाऊन झालेलो असा, तरी सुद्धा मागणी काय कमी होत नाही. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सुद्धा आंब्याक जोर असा. आडवो फटको पुन्हा एकदा इलो. बाउन्सर होतो, डायरेक्ट हिट करूची संधी मैदानावर प्राप्त झाली. बरोबर 7 वाजाच्या आधी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये घरात पोचलो फलंदाज. मंडळाचे अतिरिक्त कार्यकर्ते जितके जण असतात तितके जण बाउंड्री लाईनीर जावचा असा. माका कळता की तुम्ही दुपारी जयलात तर जवान तुमच्या जिवारीला, तरी पण जरा तुम्ही बाउंड्री लाईन वरती जाया. आतापर्यंत माका वाटतं राकेशान काहीतरी 500 रुपये कमविल्यान, बाकीचे अजून वाट बघतात. फायनली 1000 रुपये लावलेले असत. म्हणजे माझा असं म्हणणं की फायनलच्या सामन्यात तू एक माका वाटतं मंडपात कोण दिसाचोच नाही, सगळे बाहेर दिसतले. परत एकदा पुढचो चेंडू कव्हरच्या दिशेने फटको इलो. क्षेत्ररक्षक थैसर असा तैनात. वळ्यात गेलो चेंडू क्षेत्ररक्षकाच्या परती केल्यान थ्रोची रनिंग बिटवीन द विकेट मधल्या मध्ये 1च रन गावलो. धाव संख्या 7 धावा. काही एक टेन्शन घेऊ नको. स्कोरबोर्ड तुमका हडे बरोबर बघू गावतलो. आधी मैदानावर काय झाला त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या.
चला बाकीच्या खेळाडूंनी बाहेर यायचं आहे. आमचे फिजिओथेरपिस्टच्या भूमिकेत होते पाटणे. मला वाटतं ते का काहीतरी त्यांच्यानी औषध दिला असा. सामन्यात थोडंसं होईल व्यत्यय. परत एकदा चालू जातलो सामनो. कधी कधी कसा असता की खेळाडू बराच काहीतरी करूचा असता, मोठे फटके घेऊची क्षमता त्याच्यात असता, पण कधी कधी नशीब साथ देत नसता. ज्याका मालवणीत म्हटला जाता, आम्ही सकाळी पण सांगलेलं आहे, येळ बरो तेचो खेळ बरो. ज्याचो येळ वाईट आणि जर तो झाडार जरी चढलो असलो तरी त्याका थंय येऊन कुत्रो चावतलो. जशी जशी दुपार कडसून संध्याकाळच्या सत्रात आपण वळतलो तसं तसं कमिटी मेंबर्स मध्ये जोश तुमका अजून दिसतलो. फलंदाज माका वाटतं रिटायर्ड हर्ट झालेलो असा आणि तेका मैदानाच्या बाहेर बरीच सिरियस इंजुरी माका दिसता इसून झालेली. तेका थोडीशी काळजी घेऊची असा बाकीच्या खेळाडूंनी. याक उदाहरण तुमका आत्ताच समोर दिसला, आणखी दुसरा उदाहरण बनवू नको. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती रितेश आपणाक बघू गावतलो. फील्ड पोझिशन वरती थोडीशी सेटिंग, थोडस वाईडिश खेळाडू आमका कॉम्बॉक्सच्या समोर दिसता. परत तो खेळाडू ऑफस्टिकच्या बाहेर शफल झालो. मोठो फटको त्याका खेळाचो होतो. चेंडू काय बॅटीर योग नाही, यष्टीरक्षकाच्या वळ्यात जाऊन पडलो चेंडू. पोलांडो चेंडू, मुकरो चेंडू. गोलंदाज आदित्य उर्फ एसके आपणाक बहु गावता. परत एकदा आडव्या बॅटचा फटको बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडता. तवसर रनिंग बिटवीन द विकेट. एकच रन इल्लेलो असा. सकाळी आपणाक प्लेयर बघूक गावलो ए बी, त्याच्यानंतर एक बॉलिंग एक प्लेयर इल्लो त्याचा नाव जे पी, आणि आता बघूक गावता एस के. म्हणजे सगळी एबीसीडी आमका या मैदान गावतली. पुढचो चेंडू परत एकदा मोठो फटको इलो. आडव्या बॅटचो फटको क्षेत्ररक्षकाच्या कपाळार जाता मैदानाच्या बाहेर. डायरेक्ट चंद्रार आकांड्या पार वाडी बेलदार. डीजे ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी माजी सैनिकांचा सन्मान करती बघा ही आनंदाने वाटे मनी अभिमान. गड किल्ल्यांची साफसफाई अन करती रक्तदान दिनदर्शिका प्रकाशनाने. धन्यवाद डीजे. धाव संख्या झाली असा 14. राकेश कदम तुका परत एकदा संधी निर्माण झालेली. अजून 300 गावले असते. गती परिवर्तन ज्याका म्हणतात. चांगला मिश्रण गोलंदाजीत दिसता. कॉम्बॉक्स मध्ये राकेश आमका बातमी इल्लेली असा की ती 2 माणसांची बिर्याणी तू खाऊन गेलस. सकाळी पण मी इल्या सांगलेलं आहे, कालची बिर्याणी कोण कधी कोण खाऊन गेलो ता पण कळक नाही. पुढचो चेंडू परत एकदा. ह्या काहीतरी वेगळा करूचा होता. पंच इशारो करतले आणि पंचांचो इशारो कॉम्बॉक्स मध्ये येता. परत एकदा सांगतय, बाबा गेलो पंढरपुराक, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. फ्री हिट. गोलंदाज माका वाटतं आता जेवण इलो तेका जेवण जीवार इल्ला दिसता. थोडीशी लाईन अँड लेंथ तुका सुधरूची लागतली. परत एकदा चांगलो चेंडू. फ्री हिट, फ्री हिट.
माका वाटतं एक्साइटमेंट मध्ये सगळेजण इसारले की फ्री हिटचो चेंडू होतो. मैदानावर थोडस लक्ष ठेवा. माका माहिती आहे दुपार झालेली असा डोक्यात थोडासा भिनभिनता, तरी पण तुम्ही गेम मध्ये असा चांगली गोलंदाजी करतात. फलंदाजी पण तितकीच चांगली चालली आहे. दोन्ही बाजून आपणाक जरा तगडो खेळ बघू गावता. बघूया पुढच्या इनिंग मध्ये काय होईल आणि ह्या इनिंग मध्ये सुद्धा काय होईल. संकेत सर, LSG पलावा डोंबिवली, रघु शेट्टी आपण टॉस साठी यायचं आहे. पुढील सामना आपला आहे तर टॉस साठी यायचं आहे. 2 षटकांचो खेळ समाप्त. धावसंख्या झाली असा 17. मागच्या मॅचीत मी म्हटलेलं आहे 17 पे खतरा. आता बघूया तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर काय होत. आता बारा चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. मैदानावर जास्ती वेळ काढू नको. सेकंड राऊंडचे सामने चालू करतो आम्ही याच्यानंतर. थोडी दक्षता बाळगून चला खेळ खेळायचा असा. डोंबिवली वर्सेस युवा 11 कर्णधार टॉक्स बॉक्स जाऊया. सुधा 11 कर्णधार या. चला हा संकेत सर. गोलंदाज प्रितेश, मितेश, गोलंदाज मितेश. आगळी वेगळी बॉलिंग ऍक्शन. मात्र त्याचं तुम्ही बावळ्याचं स्पीड बघलात तर एकदम जबरदस्त. मात्र इल्या इल्या स्वागत केल्याने मी म्हटलेलं आहे 17 पे खतरा आणि गोलंदाजा खतरो आपणाक मैदानावरती बघू गावता. चार धावेन धावसंख्या परावर्तित बहु गावता. 21 धावा धाव फलकावरती. दुपारच्या सत्रात अतिशय थंड गतीन चालू असलेलो ह्यो सामनो. सगळीकडे गरमी असा, फक्त मैदानावर थोडीशी थंडी दिसता. यानंतरचा होणारा सामनो सुधा 11 विरुद्ध LSG क्रिकेट क्लब पलावा डोंबिवली या दोन संघादरम्यान. स्लॉट मध्ये चेंडू, मोठो फटको, माटवा पार, आखाड्या पार, टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार. डीजे जाऊन फळे ही वाटती आपल्या करा, वृत्तश्रमी जाऊन फळे ही वाटती आपल्या करा. कसा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा खरा. कसा खेड तालुका कोकण रहिवासी. जरा नवीन बॉल दिया. चला सामन्याक सुरुवात करूची असा. मोठो फटको बघू गावलो. फलंदाज कृष्णाच्या बॅट मधून आडव्या बॅटचो फटको. डबल एफर्ट्स मैदानावर बघू गावतात, पण चेंडू यावेळेस सक्सेसफुली मैदानाच्या जाता बाहेर. षटकार, डबल षटकार हातनाक बघू गावलो आणि तिसरो षटकार बसता काय तो बघूचो लागतलो. धाव संख्या झालेली असा
33, एका मालवणीत म्हटला जाता तिरियेचो डबल गेम. 9 चेंडू 22 धावा. बघूया काय करतात. 9 चेंडू 22 धावांची आवश्यक असा. थोडासा कठीण, थोडासा सोप्या. गोलंदाज मितेश. पुढतो चेंडू कृष्णा. त्याची बॅटिंगची स्टाईल जर तुम्ही बघलात तर तो आधी जाग्यावर उभं राहता, थैसून तो ऑफस्टिकच्या बाहेर येता, ऑफस्टिक बाहेर येऊन तो परत स्टंप लाईनवर पाटकडे जाता आणि मगे वळता. परत एकदा सेम आणि आत्महत्या जेका म्हणतात ती मैदानावर बघूक गावता. कपाळ आपटान मरणा जेका म्हणतात तसा मैदानावर झाला. फलंदाज बाद. चिखलात गुंडो मारणा जेका म्हणतात ताच मैदानावर झाला. माका वाटतं ही आगळी वेगळी विकेट मैदानावर असं खोयलं तरी पहिलोच खेळाडू स्टंपार बॅट मारून आउट झालेलो असा. कारण त्याची बॅटिंग स्टाईल जर तुम्ही बघलात तर निश्चित रूपान तो स्टंप लाईनच्या एकदम क्लोज गेलेलो आणि त्याका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटको खेळायचो होतो. मात्र त्याच्या बॅटिंग इतक्या स्पीड होता की तो हवेसारखो इलो आणि वादळासारखो गेलो. फलंदाज बाद. धावसंख्या झालेली असा 33 धावा धावफलकावरती. परत एकदा एक डावकुरो फलंदाज आपणाक बघूक गावतलो. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घेऊचा असा. मितेश गोलंदाज. स्ट्राइक एंड वरती नवीन बॅट्समन रिद्धे आपणाक बघूक गावतलो. चांगलो फटको आडव्या बॅटचो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक थैसर तैनात असा. 1 2 3 बाहून क्षेत्ररक्षकाच्या हातीत गेलो चेंडू आणि रनिंग बिटवीन द विकेट 2 रन आपणाक बघूक गावतले. चांगलो फटको होतो रिद्धेशचो. बॅट आणि चेंडू येतो संपर्क काय चांगलो होक नाही होतो. मात्र चेंडूक जा डिस्टन्स गावला ता बऱ्यापैकी होता. 2 रन काढू पुरती त्यांका येळ गावलो. आणि आता मात्र सामन्यात आपणाक जिकाक लागतले 7 चेंडू आणि 20 धावा. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पुढचो चेंडू ते तरार चेंडू. स्लॉट मध्ये चेंडू. मोठो फटको हवाई फायर. पुन्हा एकदा चेंडू गेलो माटवाच्या पार. डायरेक्ट चंद्रार. षटकार डीजे. धाव संख्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा हा झरा. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा हा झरा. धन्यवाद डीजे. सेकंड राऊंडला जे संघ असत त्यांनी नोंद घेऊची असा. सेकंड राऊंडचे मॅची हे 3 षटकांचे असतले. नवीन गोलंदाज मैदानावरती वैभव आणि स्ट्रायकर एंड वरती रितेश आणि रिद्धेश. संकेत
सर्व कमिटी मेंबरना विनंती आहे, आपण इथे स्टेजवर बसण्यापेक्षा बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा विनंती आहे मंचाच्या वतीने. आपलं सहकार्य मंचासाठी अनमोल आहे. धन्यवाद. फुल टॉस बॉल, गती थोडीशी जास्ती होती ह्या चेंडूक. मोठो फटको खेळाचा प्रयत्न केल्यान एकच रन गावलो. 5 चेंडूत आता जिकाक होय. जरा पटकन सांगा. 13. 5 चेंडू 13. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल केला जाता. 5 चेंडू 13 धावा. 2 खराब चेंडू किंवा 1 खराब चेंडू आणि सामन्याचा चित्र बदलाक शकता. आणि त्या बदललेला चित्र म्हणजे उन्हाळ्यात पाऊस पडल्यासारखो. पंचांचा इशारा होईल स्क्वेअर चेंडू. परत एकदा दबाव आपणाक बघूक गावता मैदानावर गोलंदाजावरती. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. स्लॉट मध्ये चेंडू हवेत फसलो. हा चेंडू क्षेत्ररक्षक झेल खाली येऊचा प्रयत्न करता. झेल खाली येतो लोक आहे आणि झेल खाली इलो. रिव्हर्स मध्ये रनिंग करून कॅच पकडणं तितक्या सोप्या नसता. ह्या कठीण कॅच सोप्या करून दाखवल्यान आणि ह्यो शिवधनुष्य पेलून नेल्यान असो गोलंदाज मैदानात आपणाक बघूक गावता तो म्हणजे वैभव. त्याची एक तुफानी गोलंदाजी मैदानावरती. स्लॉट मध्ये चेंडू होतो, टायमिंग बरोबर जाऊक नाही म्हणून वाचलो, नाहीतर तो बॉल सुद्धा आपणाक ग्राउंडच्या बाहेर दिसलो असतो. बॅट्समनचो टायमिंग थोडोसो मिस, गोलंदाजचो टायमिंग एकदम बरो. नवीन बॅट्समन यश इल्लेलो असा. यश बघूया त्याच्या पदरात यश पडता काय. आता मात्र 4 चेंडू आणि किती वय रे 4 चेंडू 12 धावा. आडव्या बॅटचो फटको, थोडंसो परत एकदा टायमिंग मिस. त्याचा सूत्र असा की बॅकफुटर जाऊन खेळायचा. खतरनाक खतरनाक रन आउट आपल्याक बघूक गावता मैदानात. कपाळावरसून जाणारो थ्रो होतो, उडी मारून आडायल्यान रन आउट केल्यान मालवणी सांगाचा झाला. तर फलंदाज धावत धावत इलो आणि दाराच्या हुमऱ्या कापटान मेलो. टेनिस क्रिकेट मध्ये जे का आत्महत्या म्हटली जाता ती आत्महत्या मैदानात आपणाक बघूक गावता. कारण क्षेत्ररक्षण सर्वात महत्वाचा असता टेनिस क्रिकेट मध्ये. मिड विकेट वरसून डायरेक्ट गोलंदाजाच्या हातीत थ्रो. 3 चेंडू 12 धावा, 11 धावा माफ करा. 3 चेंडू 11 धावा. निश्चितच निकम साहेब मगाच तो चेंडू यो पुढे येऊन खेळण्यासारखा होतो, तो पाठी खेळात गेलो. आणि बघूया आता पुढच्या चेंडूर काय करता तो. आजच्या दिवसात आम्ही बघले खैल्याच फलंदाजान शफल होऊन फटके खेळाक नाही, प्रत्येक जण फक्त ऑफस्टिकच्या बाहेर येता आणि मारता. परत ताच चूक, परत तीच चूक आणि झेलबाजची संधी होती, थोडंसो लांब रवलो. 2 चेंडू आणि 10 धावा. कुडाळ मधून निकम साहेब मी ज्या गावात येतय त्या माणगाव प्रीमियर लीग सगळ्यात मोठी मानाची स्पर्धा होती. माणगाव बाजार प्रीमियर लीग. एका चेंडूत 11 रन होय होते आणि बॉलरान शिरा मारलेली आणि एका चेंडूत 11 रन इलले. बोल्ड बोल्ड बहु होता आपणाक मैदानावर. बोल्ड नाही, डॉट बॉल. मका वाटलं बोल्ड गेली. परत ताच सूत्र मैदानात. 1 चेंडू 11 आणि माणगाव बाजार प्रीमियर लीग स्पर्धा. फलंदाजान टाकल्या नो बॉल, गेलो षटकार, गावले 7 रन. परत एकदा कव्हर्सचो क्षेत्ररक्षक थोडीशी फुगडी घातली आणि त्यांना मैदानावर, कारण त्याका माहित होता मॅच इलली असा. मनोरंजनात्मक थोडासा सामनो समाप्त होता, सामनो विजयी होता. पलवानी
फलंदाजी स्वीकारले. जोलाई देवी संघ सामना विजयी होता. सुधा 11 संघाने शतरक्षण सजवायचंय. चला फास्ट मध्ये. चला पराभूत संघ मैदानावरती व्यासपीठावर येऊचा असा आपलं यथोचित सन्मान केलं जातलो.